1. आधी वाचवले वन्यजीव 1972. 2. त्यांना पाजलं पाणी 1974. याच कायद्याने CPCB बनलं. 3. पाणी दिल्याने वाढलं जंगल 1980. 4. जंगलामुळे शुद्ध झाली हवा 1981. यात 1987ला ध्वनी प्रदूषण ॲड केलं. 5. शेवटी रक्षण झालं पर्यावरणाचं, म्हणजेच भोपाळ दुर्घटनेनंतर आलेला अंब्रेला ॲक्ट कलम 253. झाले का सगळे कायदे आणि त्यांचे महत्त्वाचे पॉईंट्स तोंडपाठ? आता आयोगाला कसाही प्रश्न विचारू द्या, दिव्यक्रांती अकॅडमीचा विद्यार्थी इथे अजिबात चुकणार नाही. मित्रांनो, अभ्यास असाच कन्सेप्ट्स आणि ट्रिक्स जोडून करायचा असतो. घोकंपट्टीने काहीही साध्य होत नाही. मला पूर्ण खात्री आहे की आजचा हा एन्वायर लॉज क्रॅश कोर्स तुमच्या डोक्यात कायमचा फिट झाला असेल. जर तुम्हाला ही ट्रिक खरोखर आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा. खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा की पुढचा कोणता अवघड वाटणारा टॉपिक तुम्हाला या सिरीजमध्ये हवा आहे. तुम्ही आपल्या दिव्यक्रांती अकॅडमीच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया